आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तिलाच होणार आहे. कितीही नाही म्हटलं तरी सगळे विचार मला असं स्वस्थ बसू देत नाहीयेत यश. माझ्या आयुष्यात जे घडलंय जे घडतंय ते सगळं खूप भयंकर आहे. ती प्रेतयात्रा, तो काळा विषारी धूर. बाहेर वाडी ठेवायला गेलो होतो तेव्हा दिसलेली सावली. हे सगळं नाही जाते मनातून. कसं जाईल? पुन्हा पुन्हा त्याच गोष्टींचा विचार करत राहिलीस तर तुला तेच आठवत राहणार आहे. आणि सावली, कदाचित तुला झालेला भास असू शकतो. भास असता तर फक्त मला एकटीला झाला असता ना. शक्तीला पण दिसली ती सावली. बर, घरातल्या कोणाची तरी सावली असू शकते. मैत्री, तसंही आपल्या घरात 3 भूतं भटकतात. त्यांच्यापैकी कोणाची तरी सावली बघितली असेल तू. तुम्ही म्हणताय तसं असेलही कदाचित. पण मग खोलीत झालेला विषारी धूर. तो काळा विषारी धूर जसा अचानक आला तसाच अचानक गायबही झाला, बरोबर? मैत्री, हा जर देवीचा एखादा दैवी खेळ असेल तर, म्हणजे पुढे काहीतरी अघटित घडणार आहे त्यापासून तुम्हाला वाचवण्यासाठी देवीनेच मुद्दाम तुम्हाला अडकवलं असेल तर, त्या विषारी धुरातनं तुमची सुटका करणारी देवी आदिशक्तीच असेल तर. आई आदिशक्ती एका संकटातून बाहेर काढण्यासाठी वेगळ्या संकटात टाकेल असं मला वाटत नाही. कारण आतापर्यंत तिने आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढले. ती आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे म्हणून हे सगळं निभावलं जातंय. हे मी कधीच अमान्य करणार नाही. यश, मला भीती वाटते. मैत्री, आत्ता थोड्या वेळासाठी तुझ्या मनातली ही भीती बाजूला ठेव आणि आता मी जे काही सांगणार आहे ना ते नीट ऐक. कारण तू एक गोष्ट साफ विसरली आहेस. कोणती? नवरात्र. उद्यापासून नवरात्र सुरू होतीये आणि आपण त्याची काहीच तयारी केली नाही. मी विसरले उद्यापासून नवरात्र येते. इतर फालतू गोष्टींचा, फालतू नाही पण इतर गोष्टींचा जर जास्त विचार करत बसलीस तर ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या विसरायला होणारच ना. थँक्स जाणीव करून दिल्याबद्दल. बरं, आता हे थँक्यू, सॉरी वगैरे खेळ आपण नंतर खेळूया. नवरात्रीसाठी काय करायचं ते बोल.